मी अरुण खोडके. शिवचिंतन. राज्यसत्ता ते राष्ट्रसत्ता हाच खरा स्वराज्याचा दिव्य संकल्प होता. राजा आणि प्रजा या दोघांचे अतूट बंधन ज्या राज्यात साकारले ते म्हणजे शिवछत्रपतींचे स्वराज्य. ही केवळ सिंहासनाची कथा नव्हे, तर रयतेच्या आकांक्षांनी आणि शिवप्रभूंच्या आशीर्वादाने विणलेले एक स्वप्न होते. स्वराज्य हे रयतेच्या श्रद्धेने उभे राहिले होते. तिच्या घामातून आणि प्रेमातून पावन झालेले राज्य होते. पूर्वीच्या राज्यात राष्ट्र ही संकल्पना नव्हती. राजे लढत असत सिंहासनासाठी आणि स्वतःसाठी. प्रजा ही त्यांची सेवक होती. खाजगी वैभव होते. पण स्वराज्याची निर्मिती करून शिवरायांनी या भूमीला राष्ट्र म्हणून जागृत केले. त्यांची स्पष्ट धारणा होती की राजा हा सर्वांचा असतो. तो एका जातीचा अथवा धर्माचा नसतो. त्याचा एकच धर्म, तो म्हणजे राजधर्म. रयतेसाठी जगणं, रयतेसाठी झगडणं आणि रयतेच्या कल्याणाकरता राज्य घडवणे हीच त्यांची आराधना, हीच त्यांची साधना होती. या भूमीतच प्रथम स्वतंत्र्याचे वीर रोवले. राष्ट्रभक्तीचा श्वास जागवला आणि त्यामधून स्वराज्याचे किरण भूतलावरती अवतरले. राजा हा रयतेचा असतो आणि रयत ही राज्याची असते. असे अद्वितीय नाते प्रथमच या भूमीमध्ये सर्वांनी पाहिले. त्यामुळे स्वराज्य हे ऐतिहासिक सत्ता नसून हिंदुस्थानातील विचारधारेतील क्रांतिकारक परिवर्तनाचे प्रतीकच ठरले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.